नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर पहा, आपण जी 4-5 दिवसापूर्वी चूल बनवली होती पहा टेरेसवरती, तर तिला द्यायचं आहे आता कलर। आणि वाळून पहा आता कशी दिसते ती, हे पहा। तर अगदी वाळून अगदी व्यवस्थित झालेली खडंग ती। तर म्हटलं आता तिला कलर द्यावा। तर मग हा जो आहे तर चॉकलेटी कलर आहे। तर हा कलर आता चुलीला, म्हणजे चुलीला पण आणि चुलीच्या जी पाठीमागची जी भिंत आहे ना तिला पण देऊन घ्यायचा आहे। चला तर मग लागू आता आपण आपल्या कामाला। तर छोटू आणि छोटूचे पप्पा गेले कचरा फेकायला, कारण काय कचऱ्याची गाडी जी आहे तर काही प्रॉब्लेम असल्यामुळं आली नाही। आणि मग टेरेस वगैरे देखील थोडं साफ केलं होतं, कारण बरेच दिवस झाले, 1 महिना तर झाडू वगैरे टेरेसवरती मारला नव्हता। त्यामुळे मग टेरेसवरचा देखील थोडाफार कचरा होता आणि खालचा घरचा देखील होता। तर म्हटलं आता कचरा फेकून यात थोडाफार आहे तोपर्यंत जी आहे तर कलर करायला मी सुरुवात करते। तर मग मी त्यांना येईपर्यंत जे आहे तर थोडंफार कलर करायला सुरुवात केली। आणि या पद्धतीचा जे आहे तर हा कलर आणला आहे, कारण मला तर हा कलर थोडासा लालच वाटतो आहे। परंतु फौजे साहेब म्हटले की वाळून झाल्याच्या नंतरून त्याला थोडासा असा काळवट पणा येईल, म्हणून जसा आपला काऊचा कलर असतो अगदी त्याप्रमाणे कलर येईल असं बोललेत ते। मग आता पाहूया वाळल्याच्या नंतर नेमकं कसा कलर उठतो आहे ते। तर हा कलर जो आहे तर हा कलर मी घेतला होता तुळशी वृंदावनाला देण्यासाठी। तर तुळशी वृंदावनाला दिला होता, जवळजवळ 5-7 महिने झाले त्या टायमाला कलर दिल्याला, म्हणजे पावसाळा संपला आणि मग कलर दिला होता। तर त्यानंतरून जे आहे तर असाच डब्बा तो ठेवला गेला होता, कारण थोडा छोटा आणायचा। तर त्याच टायमाला हे एकदम यांना सांगितलं की असा चॉकलेटी कलर पाहून आणा। तर मग त्यांनी काय केलं, डायरेक्ट अर्धा लिटरचाच डब्बा घेऊन आले। तर मग व्यवस्थित त्याला पॅक करून जे आहे तर ठेवला होता तो तसाच। आणि असं वाटलं देखील नव्हतं की असं म्हणजे चुलीला तो काम येईल नंतरून म्हणून, परंतु चला आला कामाला। आणि मग पाहूया आता देऊन कसा दिसतोय कसा नाही ते, कारण तुळशी वृंदावनाला कसा देण्यासाठी जे आहे तर हा चॉकलेटी कलर म्हणजे चांगलाच वाटतो। आणि क्रीम कलर जे आहे तर त्याला कॉम्बिनेशनला लावला होता, म्हणजे दिला होता। आणि आता ह्याला जे आहे ह्या भिंतीला तर पाहूया कसा दिसतोय कसा नाही ते। अगर जर चांगला दिसला तर ठीक आहे, नाही दिसला तर परत म्हणजे यावरतून जे आहे तर एखादा तरी म्हणजे डार्क असं थोडंसं मिक्स करावं लागेल, त्यामध्ये परत डबल हात म्हणजे द्यावा लागेल। परंतु पाहूया आता कसा दिसतोय कसा नाही ते।
तर इथे जे आहे तर फौजे साहेबांनी थोडासा कलर केला आणि त्यानंतरून आहे तर मग मी दिला. त्यांना काही काम आल्यामुळे ते चालले गेले आणि म्हटलं आता जेवढा होतो आहे तेवढा आपण देऊन घ्यावं, कारण मग संध्याकाळची वेळ देखील व्हायला झाली होती, म्हणजे सूर्य मावळत आला होता. आणि संध्याकाळचं वातावरण किती छान दिसतंय. तर मी कलर करत होते आणि छोटू जी आहे तर शूटिंग घेत होता, त्यामुळे त्यांनी बाहेरचं देखील वातावरण म्हणजे सूर्य मावळतानाचं जे वातावरण आहे तर त्याचं कसं शूट घेतलंय. तर खूप असं म्हणजे छान वातावरण वाटतं संध्याकाळच्या वेळेला टेरेसवरतून पाहायला. तर मग थोडासा उशीर झाला होता, तर मग जेवढा झाला तेवढा कलर केला आणि मग म्हटलं आता दुसऱ्या दिवशी परत कलर राहिलेला करता येईल. तर फायनली आपल्या चुलीला जो आहे तर कलर झालेला आहे पहा. तर पाहू शकता या ठिकाणी खूप अशी छान पेंटिंग दिसत आहे कलरवरती. असा चॉकलेटी कलर आहे, त्यावरती व्हाईट कलरची जी पेंटिंग केली ना अगदी मस्त वाटते पहा. तर फौजे साहेब म्हणतायत की अगदी 50,000च्या स्टोवला लाजवेल अशी आपली चूल झाली आणि दुनियामध्ये असा कोणताही स्टोव नाही की त्याच्यावरती चुलीवरच्या जेवणाची चव मिळेल. चला तर मग अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला जसे गॅसवरती करून मी दाखवत होते अगदी त्याच पद्धतीने चुलीवरच्या देखील कधी कधी रेसिपीज तुमच्या संगती मी शेअर करत जाईल. तर हा चुलीला आणि भिंतीला दिलेला कलर कसा वाटतो आहे, चांगला वाटतो आहे का, आणि त्यावरची पेंटिंग कशी वाटते जरूर कमेंट्सद्वारे कळवा. आवडली असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर करा. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही करा चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट्स बॉक्समध्ये हजेरी द्यायला बिलकुलही विसरू नका. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.